मराठमोळ्या दागिन्यांचे असे किती प्रकार तुम्हाला माहित आहेत, जसं की गळ्यालगत असणारी ठुशी, मोहनमाळ, चिंचपेटी आणि सगळ्यांच्या आवडीचा तो म्हणजे आपल्या कोल्हापूरचा कोल्हापुरी साज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, असे कोणते मराठमोळे दागिने आहेत किंवा महाराष्ट्रीयन दागिने आहेत आणि त्यांची खासियत काय आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील। त्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आणि तुम्ही खूप छान मला प्रोत्साहन देताय, मस्त मस्त अशा कमेंट्स करताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू। लास्ट व्हिडिओमध्ये मी खूप मस्त अशा हेअरस्टाईल करून दाखवलेल्या आहेत नवरात्री स्पेशलसाठी। त्या जर बघितल्या नसतील तर एकदा व्हिडिओ नक्की चेक करा। मराठमोळ्या दागिन्यांचे असे किती प्रकार आपल्याला माहीत आहेत। ठुशी, मोहनमाळ, कोल्हापुरी साज किंवा चिंचपेटी, अजून बरेच काही दागिन्यांच्या प्रकारांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप छान माहिती मिळेल। ठुशी गळ्यालगत घालणारा हा मस्त असा दागिना आहे। याला ठुशी का म्हणतात हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? अगदी बरोबर, ह्या दागिन्यामध्ये जे मणी आहे ते खूप ठासून ठासून भरलेले असतात, म्हणून याला ठुशी म्हटली जाते। कोल्हापुरी साज हा लाखेवर तयार केला जातो आणि कोल्हापुरी साजमध्ये जांब मणी आणि पानड्या सोन्याच्या तारेमध्ये गुंफल्या जातात। ह्यामध्ये चंद्र, बेलपान, शंख, भुंगा अशी शुभशकुनी मानल्या जाणाऱ्या गोष्टी असतात। हाराच्या मध्यभागी गोल असं पेंडल असतं। हा आपल्या कोल्हापूरचा दागिना एक जरी घातला तरी अगदी भरगच्च दागिने घातल्यासारखं वाटतं आणि सगळ्यांच्या आवडीचा असा हा दागिना आहे। बोरमाळ, लहान बोरासारखे या माळेत गुंफलेले मणी असतात, म्हणून ह्याला बोरमाळ म्हटलं जातं। काठपदर साडीवर हा हार खूप शोभून दिसतो। पातळ पत्र्याच्या मणी बनवून त्यामध्ये लाग भरण्यात येते। 2 ते 3 पदरी बोरमाळा आजकाल खूप पाहायला मिळतात। बुगडी, महाराष्ट्राची खासियत जी कानावर घातली जाते। तुम्ही ट्रॅडिशनल कानातले घातले असेल, आणखीन थोडा तुम्हाला ट्रॅडिशनल असा टच द्यायचा असेल तर तुम्ही बुगडी ही नक्की घालू शकता। कानाच्या पारीवर घालण्यात येणारा हा एक प्रकारचा क्लिप स्वरूपातला मस्त असा प्रकार आहे, जो घातल्यावर नक्कीच तुम्हाला मस्त असा ट्रॅडिशनल लुक येईल आणि तुमच्या कानामध्ये किंवा तुमच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडेल। चिंचपेटी, गळ्यालगत घालणारा प्रकार म्हणजेच चिंचपेटी, पण ठुशीपेक्षा फारच वेगळा आहे। मोत्यामध्ये हाराची गुंफण असते। कीर्तिमुख, मत्स्य यांचे नक्षीकाम यावर असते। हा एक पारंपरिक दागिना आहे। यामध्ये अनेक प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील। हा दागिना अतिशय पारंपरिक असा आहे। राणीहार घातल्यावर तुमचा संपूर्ण गळा भरगच्च असा वाटतो। राणीहार हा 2 ते 3 पदरामध्ये असतो। प्रत्येक पदरावरती बारीक अशी डिझाईन असते। शुभ प्रसंगी काठपदर साडी म्हणा, पैठणी, इरकल साडी यावर नुसता जरी तुम्ही राणीहार घातला तरी सुद्धा तुमचा गळा अगदी भरगच्च वाटतो आणि नक्की तुम्ही उठावदार दिसायला लागता। असे हे राणीहार आहे ज्यावर खूप सारं बारीक काम केलेलं असतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतात। पिचोडी, हातातील बांगड्यांचा हा एक प्रकार आहे। बांगड्यांच्या शेवटी घालतात म्हणून ह्याला पिचोडी म्हणतात। या बांगड्या विशेष म्हणजे एक बाजू जी आहे ती सरळ असते आणि दुसऱ्या बाजूने खूप मस्त अशी रेखीव डिझाईन असते। नववधूच्या हातात अशा पिचोड्या खूप जास्त चांगल्या वाटतात आणि तुम्ही सुद्धा ह्या ट्राय करू शकता। शिंदेशाही तोडे, रॉयल असा प्रकार आहे। जाड कड्यांचा हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल। शिंदेशाही तोड्यांमध्ये पानांच्या आकाराच्या डिझाईन असतात। ह्याचे जे कोपरे असतात ना ते पानांच्या आकाराने जोडून बनवलेले असतात आणि अतिशय रेखीव असे घनसर असे हे तोडे तुम्हाला पाहायला मिळतील। अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि मस्त वाटतात। बाजूबंद, मराठमोळ्या लग्नात बाजूबंद नाही असे होईल का? इमिटेशन ज्वेलरीमध्ये खूप साऱ्या व्हरायटी मिळतात। ह्यामधलं विणकाम, ह्यामध्ये जडवलेले मोती, ह्यामुळे जो तुमचा लुक आहे ना तो तुम्ही काठपदराच्या साडीवर म्हणा, पैठणी साडीवर म्हणा घातलात तर नक्की तुमचा लुक हा खूप जास्त चांगला वाटेल। नथ, नाकात घालण्याचे आभूषण असून मराठमोळा लुक कंप्लीट करण्याचं काम करतो तो म्हणजे नथ। नथ हा खूप मस्त असा दागिना आहे आणि प्रत्येक मराठी लग्नात
नथ ही आवर्जून घातलीच जाते। नथीमध्ये मोती, हिरवा, लाल रंगाचे मणी जडवतात। नथीला अजून चांगला लुक येण्यासाठी अमेरिकन डायमंड, मोती, पोवळा, पाचू, माणिक असे खूप सारे रत्न वापरले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठमोळे 10 प्रकारचे दागिने बघितलेले आहेत, जे मराठमोळी स्त्री हे नेहमी घालत असते। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। आणि तुम्हाला जर अजून वेगवेगळ्या प्रकारचे मराठमोळे दागिने बघायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कोणता दागिना आवडला आणि मी ह्यावरती पार्ट 2 बनवू का, हे सुद्धा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मी असे मस्त मराठमोळे दागिने आणि त्याची खासियत तुम्हाला नक्की सांगत जाईन। आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय।